मूलं गुरुर्मूर्तिं पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजीच्या रूपानं निर्गुण निराकार परमात्मा शिव आपल्यासाठी सगुण साकार झाला आणि तुमचं आमचं सर्वांचं महत् भाग्य. मठपतीताई तुमचं म्यूट बंद करा. निर्मला मठपतीताई, तुमचं आमचं सर्वांचं परम भाग्य माऊलीच्या चरणावर नतमस्तक होता आलं. त्या माऊलीचं स्मरण, त्या माऊलीचं पूजन, त्या माऊलीच्या मुखातून निघालेल्या शब्दाचं श्रवण आणि त्या माऊलीचं अखंड ध्यान आणि त्या माऊलीची कृपा हीच आपल्यासाठी जीवन मुक्ती आहे. त्या मुक्तीचा आपण सोहळा अनुभवत आहोत. आता आपल्याला गुरुपूजन करायचं आहे, मानस पूजा करायची आहे. सर्वांनी सुख आसनामध्ये बसायचं आहे. चिन्मुद्रा धारण करायची आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा, दोन्ही हात सरळ ठेवायचे आपल्या मांडीवर आणि अंगठाला पहिलं बोट चिटकवायचं आहे आणि मध्यमा, अनामिका आणि करंगळी खाली सोडायचं आहे. अंगठा म्हणजे परमात्म्याचं प्रतीक आहे. तर्जनी म्हणजे जीवाचं प्रतीक आहे. जीवानं शिवाच्या चरणी समर्पित केलेला आहे आणि त्रिगुणाचा संग सोडलेला आहे. सत रज तम, तीन बोट म्हणजे तीन गुणाचा संग सोडून जीव शिवाच्या चरणी शरण आला, असा या चिन्मुद्रेचा भाव होतो. अंगठा म्हणजे गुरुतत्व, तर्जनी म्हणजे शिष्य तत्व. शिष्य गुरुच्या चरणी समर्पित होतो. अशा चिन्मुद्रेमध्ये आपल्याला बसायचं आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजन सुरू करायचं आहे. आपण ब्रह्ममुहूर्तावर उठलेलो आहोत. उठल्याबरोबर गुरु माऊलीचं स्मरण केलेलं आहे. मुखमार्जन वगैरे करून आपण शिवपाठ म्हणत लिंगार्पित जलानं स्नान करत आहोत. प्रत्येक पाण्याचा थेंब अंगावर पडताना शिवस्मरण होत आहे आणि आपल्या देहाचे सर्व रोग निघून जाऊन देह निरोगी होत आहे, अशी भावना करून प्रत्येक तांब्या भगवंताच्या नामानं आपल्या देहावर ओतायचा आहे. असं पवित्र स्नान करून देह निर्मळ झाला, शिवपाठानं मन निर्मळ झालं आणि निर्मळ शरीर, निर्मळ मन, मुखानं शिवपाठ उच्चारल्यामुळे वाणी निर्मळ झाली. काया वाचा मन निर्मळ झालं. असं निर्मळ झालेल्या देहानं आपण पूजागृहात आलेलो आहोत. पवित्र आसनावर बसलेलो आहोत आणि सर्वांगावर गुरु माऊलीनं आपल्याला पूजा कशी करायची शिकवलेली आहे. 10 वेळेस अभिमंत्रित करून विभूती आणि जल घ्यायचं आहे. 15 ठिकाणी आपण भस्म धारण केलेलं आहे. इष्टलिंगाला अभिषेक केलेला आहे. इष्टलिंगाला भस्म लावून बिल्वपत्र शिवाय नमा म्हणत आपण अर्पण केलेलं आहे. गुरु मंत्राचा जप करून तीर्थ घेतलेला आहे. आपली
इष्टलिंग पूजा संपन्न झालेली आहे. आता आपण स्वच्छ वस्त्र परिधान करून गुरु माऊलीच्या दर्शनासाठी वीरमठ राजूर येथे निघालेलो आहोत. आपला प्रत्येक पाऊल शिवाय नमा म्हणत पडत आहे. आपली सकाळ मंगलमय झालेली आहे. आपला देह शिव लिंगार्पित जलानं स्नान केल्यामुळं निर्मळ झालेला आहे. सर्व रोग आजार निघून गेलेले आहेत. मनाचं राग द्वेष निघून गेलेले आहेत. वाणीतील निंदा द्वेष निघून जाऊन जिवेवर शिव मंत्र प्रतिष्ठित झालेला आहे. अशा काया वाचा आणि मन निर्मळ झालेला हा पवित्र देह गुरु दर्शनासाठी निघालेला आहे. आपण सर्वजण गाडीत बसलेलो आहोत. आपली गाडी राजूर वीर मठाकडे निघालेली आहे. आपल्या प्रवासात फक्त डोळ्याला आस लागलेली आहे गुरु दर्शनाची, कानाला ओढ लागलेली आहे गुरुची अमृतवाणी श्रवण करण्यासाठी. आपला प्रत्येक अंग प्रत्यंग गुरु दर्शनासाठी, त्या गुरु चरणावर दंडवत घेण्यासाठी उत्सुक झालेला आहे. आता आपण वीरमठ राजूर येथे पोहोचलेले आहोत. गाडीतून आपण उतरलेले आहोत आणि मठामध्ये आपण पाऊल टाकलेला आहे. पाऊल टाकल्याबरोबर मठातील दिव्यता, गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजीच्या वास्तव्यानं पुनीत झालेली भूमी, राष्ट्रसंताच्या पदस्पर्शानं तिथला अणुरेणू पावन झालेला आहे. त्या पावनतेचा आम्हाला अनुभव येत आहे. तिथल्या दिव्य आनंदाची आम्हाला अनुभूती येत आहे. आम्हाला तिथल्या प्रसन्नतेचा अनुभव येत आहे. आम्ही मठात गेलेलो आहोत. मठातील नळाची तुटी चालू करून आम्ही हात पाय मुख स्वच्छ धुतलेले आहे. मठातील विभूती प्रत्येकानं कपाळावर त्रिपुंड धारण केलेला आहे. मठातील बिल्व वृक्षाचे प्रत्येकानं शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः 5 बिल्वपत्र तोडलेले आहेत. कारण प्रपंच 5चा आहे. पंच महाभूत 5, पंचप्राण 5, ज्ञानेंद्रिय 5, कर्म इंद्रिय 5, या 5चा संहार करण्यासाठी पंचाक्षरी महामंत्र 5 अक्षराचा असे 5 बिल्व दळ तोडलेले आहेत. आणि आम्ही तिथं विभूतीच्या बाजूला खडाव ठेवलेले आहेत. त्या खडावाचं माऊलीच्या दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही दुसऱ्या मजल्यावर परमपूज्य आप्पा जेथे बसतात तेथे चाललो आहोत. एक एक पायरी चढून वरी जात आहोत. वरी दुसऱ्या मजल्यावर गेल्याबरोबर झोपाळ्यावर बसलेले माऊली, कपाळावर सुंदर त्रिपुंड विभूती धारण केलेली आहे. शुभ्र पांढरा शर्ट परिधान केलेला आहे. शुभ्र पांढरी धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे पवित्र चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. ते सुंदर रूप पाहून डोळ्याचं आपल्या पारण फिटत आहे. माऊलीच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत. दंडावर मनगटावर सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत. ते सुंदर रूप पाहून तुझ पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले असा भाव हृदयातून प्रकट होत आहे. आपल्या जीवनातले त्या दर्शनानं दुःख निघून गेलेले आहेत. आपण माऊलीच्या चरणाजवळ गेलो आणि आपण सोबत सुगंधित फुलाच्या आपण हातानं ओवलेल्या माळा घेऊन गेलेलो आहोत. प्रत्येक फूल त्या दोऱ्यात ओवताना माऊलीचं स्मरण, मुखानं शिवाय नमा मन नाम घेत ती माळ आम्ही माऊलीच्या गळ्यामध्ये घातलेली आहे. आणि माऊली आशीर्वाद रूपानं ती माळ आम्हाला
आमच्या गळ्यात घालत आहेत आणि आम्ही धन्यतेचा अनुभव करत आहोत. आता आम्ही सर्वजण माऊलीच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आपला डावा तळहात अप्पाच्या चरणाखाली दिलेला आहे. खाली अभिषेक पात्र ठेवलेला आहे. अभिषेकाच्या तांब्यानं माऊलीचे चरण प्रक्षालन करत आहोत. चरणाचा अभिषेक करत आहोत. शिवाय नमः म्हणत माऊलीचे चरणावर अभिषेक करत आहोत. अभिषेक करून स्वच्छ उपरण्यानं पांढऱ्या वस्त्रानं माऊलीचे चरण हळूवार आम्ही पुसून घेतलेले आहेत आणि अनुलोम विलोम पद्धतीनं माऊलीच्या चरणावर आम्ही विभूती लावलेली आहे. हल्दी कुंकुम अंगठ्याला लावलेला आहे. आम्ही तोडून आणलेली बिल्वदळ शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ही 5 बिल्वदळ प्रत्येकानं माऊलीच्या चरणी शिवार्पण केलेली आहेत आणि माऊलीची आम्ही आरती केलेली आहे. माऊलीच्या चरणाचं तीर्थ आम्ही प्राशन केलेलं आहे. त्या तीर्थानं आमचे आदी दैविक आदी भौतिक आणि आध्यात्मिक त्रिविध तापाचा संहार झालेला आहे. आम्ही अंतर बाह्य शुद्ध झालेलो आहोत. आम्ही अप्पाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात केलेला आहे. आमचं काया वाचा मन प्राण वाणी आणि अहंकार अप्पाच्या चरणी समर्पित करून चरणाजवळ बसलेलो आहोत आणि हात जोडून अप्पाला प्रार्थना करत आहोत. अप्पा, तुम्ही आमच्यासाठी 104 वर्ष देह धारण केला आणि तुम्ही ज्यावेळी धरतलावर अवतरित झालात त्यावेळी या शिव सिद्धांताचा एकही ग्रंथ नव्हता. शिवाचार्य दासबोध ज्ञानेश्वरी विचारसागर या ग्रंथावर प्रवचन करायची हे तुम्ही आप्पा पाहिलत आणि मन्मथ माऊलीने तुम्हाला प्रेरणा दिली नव्हे. मन्मथाच्या रूपानं तुम्हीच आलात. तुम्ही परमर्श ग्रंथाचं संशोधन केलं आमच्यासाठी पारायणासाठी. मन्मथ सप्तरत्न गाथा सगळे हस्तलिखित शोधले आणि तो गाथा 7 संताचा गाथा आमच्या हाती दिला. शिवानंद बोध, गुरु गीता, स्वयं प्रकाश, अनुभव आनंद हे सर्व ग्रंथाचं संशोधन करून तुम्ही दिलं आणि शिवयोग शास्त्र या धरतलावर ज्याच्या गळ्यात लिंग आहे आणि जो शिवभक्त आहे अशा प्रत्येकाला प्रत्येक जीवाला शिव करण्याची तुमची तळमळ अप्पा, त्या तळमळीतून निर्माण झालेला हा शिवयोग शास्त्र ग्रंथ तुम्ही लिहिला, प्रकाशित केला, आमच्या हाती दिला. पण अप्पा, आमची बुद्धी ती वाचून समजून घेत नाही. आमच्या मनाला त्याचं आकलन होत नाही. अप्पा, तुमच्या चरणी प्रार्थना आहे. आमच्याकडं ज्ञान नाही, आमच्याकडं भक्ती नाही, आमच्याकडे विवेक नाही, वैराग्य नाही, शमदमादी संपत्ती नाही, मुमुक्षत्व नाही. तुमच्या चरणावरला शुद्ध भाव आहे, शुद्ध प्रेम आहे. आमच्यावर कृपा करा, आमच्यावर कृपा करा आणि तुम्ही आम्हाला हा शिवयोग शास्त्र ग्रंथ तुमच्या अमृतवाणीतून आम्हाला सांगा. त्यावेळेस विनंती केल्यानंतर परम पूज्य अप्पांनी प्रसन्न वदनानं आमची विनंती स्वीकार केली आणि आम्हाला ते शिवयोग शास्त्र सांगत आहेत आणि कानात मन आणून आम्ही तो त्या चरणाजवळ बसून ग्रंथ श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः.
तस्मै श्री गुरुवे नमः. आपण जगत या प्रकरणाचा विचार करत आहोत. हा विचार करत असताना शिव जगत रूपानं कसा विकसित झाला, शिव आगम काय सांगतात, काश्मीरचा त्रिक सिद्धांत काय, न्यायशास्त्राचा आरंभवाद काय, परिणामवाद काय, या सर्व शास्त्राचा तोलनिक अभ्यास करून शिवयोग शास्त्र आपण समजून घेत आहोत. आत्मशक्ती विकासेन शिवो विश्वात्मना स्थितः. आत्मशक्तीच्या विकासानं शिव विश्वरूप झाला. शिव अखंड एक रस चैतन्य आहे. शिव सत चित आनंद स्वरूप आहे. आता पुढं सांगतात, परिणामवाद जो इतर शास्त्र सांगतात, दुधाचं दही होणं, हा कोणता परिणामवाद आहे? बोला, आहे का लक्षात? दुधाचं दही विकृत परिणाम, विकृत विकृत. आणि सोन्याचा दागिना तयार होणे, अकृत, अविकृत. तर दह्यापासून पुन्हा दूध होत नाही, म्हणून ही परिणामवादाची अखंडत्व खंडित होतं. आणि दुसरं, सोन्याचा अलंकार तयार होतो, अलंकाराचं सोनं तयार होतं, पण हे आपोआप होतं का? त्याला दुसरा माणूस लागतो की नाही? सोन्याचा दागिना आपोआप होतो का? नाही. त्याला निमित्त कारण कोण लागतं? सोनार. सोनार. तसं सोनार लागते. हा, बरोबर. तसं सृष्टी निर्माण करायला दुसरं कुणी येतं का? शिवच स्वतः निमित्त कारण आहे, शिवच स्वतः उपादान कारण आहे, आणि सृष्टीरूपी कार्य शिवच आहे. म्हणजे हा परिणामवाद हा शिव सिद्धांतासाठी, ह्या विकास सिद्धांतासाठी मिळता जुळता नाही. तर पुढं म्हणतात, येथे कोळी या कीटकाचा दृष्टांत दिला जातो. तो तत्वतः अपूर्ण असा आहे. कारण कोळी ज्यावेळी तंतूचे जाळे निर्माण करतो, त्यावेळी तो कोळी जाळ्याच्या बाहेर असतो का जाळ्याच्या आत असतो? बोला. जय गुरुदेव, जाळ्याच्या आत असतो. नाही नाही, कारण तो जाळ्यापासून वेगळा असतो. कोळी ज्यावेळी तंतूचे जाळे निर्माण करतो, त्यावेळी तो जाळ्यापासून वेगळा असतो. जाळे आणि कोळी एक रूप असतात का? नाही नाही. मग हा सिद्धांत जे काही शास्त्र देतात सृष्टीचा, की बाबा कोळी जसा जाळे विणतो तसं ईश्वर हा सृष्टी निर्माण करून बघत बसतो बाहेर. तर इथं म्हणतात, हा दृष्टांत परमेश्वराशी लागू होत नाही. जाळे निर्माण करून अजून दुसरं जाळे निर्माण कराय कोळी रिकामाच. कोळी म्हणजे एखादी कीटक आहे. तर इथं पुढं म्हणतात, कारण ज्यावेळी तंतूचे जाळे निर्माण करतो, त्यावेळी तो जाळ्यातून वेगळा असतो, असे परमेश्वराचे मुळीच नाही. कारण श्रुती काय म्हणते? सर्व खल्विदम ब्रह्म. श्रुती काय म्हणते? सर्व खल्विदम ब्रह्म. सर्व, सर्व म्हणजे जे काही आपल्याला दिसतंय ते. खल्विदम म्हणजे निश्चितपणे,
काय आहे? ब्रह्म आहे. आपल्याला जे काही दिसतंय ते निश्चितपणे काय आहे? ब्रह्म आहे. सर्व म्हणजे सर्व काही, खलु म्हणजे निश्चितपणे, इदम म्हणजे हे आणि ते, हे आणि ते म्हणजे हे सर्व जे काही अस्तित्वात आहे ते निश्चितपणे ब्रह्मच आहे, शिवच आहे. म्हणजे शिव आणि विश्व वेगळे का एक? बोला. शिव आणि विश्व एकच आहे. एकच आहे. तर आता पुढं सांगतात त्याला विरोध येतो. असा जर कोळी कीटकाचा आणि त्याच्या जाळ्याचा जर दृष्टांत दिला तर सर्व खलविदम ब्रह्म या श्रुती वाक्याला विरोध येतो. वीरशैवाचा सिद्धांत विकासवादाचा असल्यामुळे कुठेच बाधा येत नाही. आता इथपर्यंत काय होता? तौलनिक अभ्यास. दर्शनशास्त्र काय आहे, त्याच्यानंतर न्यायशास्त्र काय आहे, काश्मीरचा त्रिक सिद्धांत काय आहे, परिणामवाद काय आहे. आता शिव सृष्टी कशी निर्माण करतो ती प्रक्रिया सांगत आहेत. शिव विश्वरूप कसं होतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. शक्य असेल तर पेन वही जवळ असेल तर त्याची नोंद घेतली पाहिजे, कारण हा विषय खूप महत्वाचा आहे. शिवच आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक विश्वाच्या रूपात विकसित होत असल्याने कसलाच व कुठेच बाद येत नाही. इथं काय म्हणतात? आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक विश्वाच्या रूपात शिवच विकसित होतो. आता तो विकसित कसा होतो? आध्यात्मिक विकासातून शुद्ध ध्वातील शुद्ध तत्वाचा विकास. आध्यात्मिक विकासातून शुद्ध अध्वातील शुद्धत्वाचा विकास. आता अध्वा म्हणजे काय? मार्ग. म्हणजे आध्यात्मिक विकासातून शुद्ध मार्गाने शुद्ध तत्वाचा शिव काय करतो? विकास करतो. हा विकास करताना माया किंवा अज्ञानाचा स्पर्श न होता शिव स्वतःच्या चितशक्तीद्वारे स्वतःला शिव शक्ती, सदाशिव, ईश्वर आणि शुद्ध विद्या या 5 तत्वात प्रकट करतात. सृष्टीची निर्मिती करताना आध्यात्मिक विकासातून शुद्ध मार्गाने शुद्ध तत्वाचा विकास करतात. ही 5 तत्व कसे? ते शुद्ध तत्व आहेत. कोणकोणते 5 तत्व प्रथम निर्माण 5 तत्वाच्या रूपात शिव प्रकट झाला? बोला. आप, तेज, वायू, जल. नाही. लक्षात राहिलं का आता सांगितलेलं? सदाशिव, ईश्वर, हा बरोबर आहे. शुद्ध विद्या हा आणि शिव शक्ती. बरोबर. शिव शक्ती, सदाशिव, ईश्वर, शुद्ध विद्या या 5 तत्वामध्ये आध्यात्मिक विकासातून शुद्ध अध्वातील म्हणजे शुद्ध मार्गानं शुद्ध द्वातील म्हणजे शुद्ध मार्गानं शुद्ध तत्वाचा विकास केला. हा विकास करताना तिथं माया नाही. म्हणजे माया म्हणजे अज्ञान. तिथं अज्ञानाचा कसलाही स्पर्श नाही. तिथं कसा शुद्ध चैतन्य आहे. या 5 तत्वामध्ये शुद्ध चैतन्य आहे. आता शिव म्हणजे काय हे 5 तत्व एक एक समजून घेऊ आपण, कारण समजून घेत पुढे जायचंय आपल्याला, काही गडबड नाही. हा सिद्धांत अंग रोम रोमात भिनला पाहिजे. हा सिद्धांत रोम रोमात भिनल्यानंतर आपली दृष्टी शिवमय होणार आहे, पावन होणार आहे.
जशी मन्मथ माऊलीची दृष्टी झाली, जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. जशी ह्या शिवयोग साधनेतून ज्ञानेश्वर माऊलीची दृष्टी झाली, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, ऐसा भक्ती योग निपुचित जान माझा. जेते जाय अमुची दृष्टी ते ते उभा तो दुर्जटी. अशी शिवदास जोडी हात ते ते उभा उमाकांत. शिवदास माऊलीची जशी पावन दृष्टी झाली, तशी आमची पावन दृष्टी करून घेण्यासाठी हा शिवयोग शास्त्र तुम्ही आम्ही परमपूज्य आप्पाच्या चरणी बसून आप्पाच्या मुखातून श्रवण करत आहोत. हे आपलं परम भाग्य आहे. तर शिवतत्व काय आहे? जे सृष्टीचा निर्माता आहे, जो सृष्टीचा आधार आहे, जो सृष्टीचा निर्माता आहे आणि जो सृष्टी रूपानं नटलेला आहे, तो शिव कसा आहे? शिव शुद्ध चैतन्य. शुद्ध चैतन्य म्हणजे तिथं कसलीही मलिनता नाही, फक्त असणे, बीइंग, ओनली बीइंग, फक्त असणे. तिथं शुद्धता आहे. तिथं मी आहे असा सुद्धा भाव नाही, फक्त आहे. याला म्हणायचं शुद्ध चैतन्य. निर्गुण, निराकार, संकल्प नाही, विकल्प नाही. तिथं प्रगाढ शांती, प्रगाढ आनंद, तिथं शुद्धता, केवळ असण्याशिवाय काही नाही. हे शुद्ध तत्व निर्मळ आहे. पहिलं तत्व कोणतं? बोला. जय गुरुदेव. शिव पहिलं तत्व शिव. शिव कसा आहे ताई? शिव शुद्ध चैतन्य रूप आहे, त्यात कसली मलिनता नाही. हा. निर्गुण, निराकार. इथे फक्त निर्गुण निराकार, संकल्प विकल्प पण नाहीत आणि प्रगाढ प्रगाढ शांती, प्रगाढ आनंद आहे. हा. असा शिव पुढं 35 तत्वात विकसित झाला सृष्टी रूपानं. आपला वीर शिव सिद्धांत शिव 36 तत्वानं विश्वरूपात विकसित झाला असं सांगतात. आता आपला प्रवास त्या 36 तत्वानं शिव कसा विकसित झाला हे आपल्याला परमपूज्य आप्पा आपल्या अमृतवाणीतून, आप्पा म्हणजे शिव, शिव म्हणजे आप्पा, साक्षात शिव. जसं भगवती मातेला कैलास शिखरी रम्यस्थळी, त्या रम्यस्थळावर बसून भक्तराज पार्वतीला सांगत होते, तेच शिव परमपूज्य आप्पाच्या रूपानं वीरमठ राजूर येथे आले आणि भक्तराज शक्तीच्या रूपानं, भगवती मातेच्या रूपानं आपण सर्वजण त्यांच्या चरणाजवळ बसून शिष्य रूपानं हा शिव सिद्धांत समजून घेत आहोत. सृष्टीच्या विकासातलं पहिलं तत्व कोणतं? बोला. शिव. शिव पहिलं या तत्व शिव. या शिव तत्वाचा आम्हाला अनुभव येतो का? बोला. घेतला आहे का कधी अनुभव? प्रगाढ शांती, प्रगाढ आनंद, संकल्प नाही, विकल्प नाही, अशी अवस्था 24 तासातून कधी लाभते का? बोला. हो हो लाभते. सुषुप्तीत का भाऊ? सुषुप्तीत जीव होय शिवलीन, नसुनी समरण स्मृती असे. शिवदास माऊली काय 28 आगमाचं सार त्या शिवपाठातून सांगतात. सुषुप्तीत जीव होय शिवलीन. ज्यावेळेस आम्ही सर्व विचार सोडतो, आमची संपत्ती, आमची पत्नी, आमचा पती, आमची मुले बाळे, आमचे शत्रू, आमचे मित्र, सगळे द्वंद्व सोडून आम्ही ज्यावेळेस सुषुप्तीत जातो, त्यावेळेस आम्हाला प्रगाढ शांतीची, प्रगाढ आनंदाची अनुभूती येते. ती आम्हाला झोप रोज शिकवते. तुम्हाला ही शांती सर्व काळ अनुभवायची असेल तर काय? शिवपाठ करा, शिवपाठ करा. 84चा फेरा चुकेनी. शिवपाठ म्हणजे पाठांतर का हो? बोला. शिवपाठ म्हणजे काय? अभंग पाठ करणं का केवळ? नाही ओम नाही. नमः शिवाय आप्पाजी सांगू का? हा सांग.
सांगा सांगा. शिवपाठ म्हणजे नुसतं पाठ करणे नाही, तर ते शिवाला जाणणं, शिवाला सतत असं शिव काय आहे ते चिंतन करणं, त्याला जाणून घेणं, म्हणजे आपलं कधीच विसरणार नाही मी असं शिव आहे असं. हा, बरोबर आहे. शिव कसा आहे? मंगल स्वरूप आहे. शिव कसा आहे? पवित्र आहे. शिव कसा आहे? कल्याणकारी आहे. 24 तास आमच्या मनामध्ये कल्याणाचा विचार असला पाहिजे, पवित्र विचार असला पाहिजे, मांगल्य असलं पाहिजे, आमची दृष्टी पवित्र असली पाहिजे, आमच्या मुखातून पवित्र शब्द निघाले पाहिजेत, आमच्या कानानं पवित्र शब्द ऐकलं पाहिजेत, आमच्या हातानं पवित्र कार्य झाली पाहिजेत, आमचे पाय सन्मार्गावर चालले पाहिजेत, तर आमच्याकडून शिव स्मरण होत आहे असं जाणलं पाहिजे. बरोबर आहे? होतंय का असं? चालू आहे का अभ्यास? चालू आहे भाऊ, आणि अगदी सत्य आहे. सर्व याच मार्गाने जायला पाहिजे. मार्ग निक्का मनमत मारी तसे हाका. आपण कसे आहोत? शुद्ध चैतन्य स्वरूप आहोत. आपलं स्वरूप कसं आहे? निर्गुण, निराकार, शांत स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, ज्ञान स्वरूप, प्रगाढ शांत स्वरूप आहोत आम्ही. या शिवतत्वाची प्रत्येकाला अनुभूती येते, ती समजून घेतलं पाहिजे. दुसरं तत्व शक्ती. मी एक आहे, मला अनेक व्हायची इच्छा आहे. एको अहम बहुश्यायामी प्रजायेयः. मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, हा संकल्प, मला विश्व निर्मिती करायची आहे अशी इच्छा, अशी स्फूर्ती त्या शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी प्रकट होते. ती इच्छा म्हणजे शक्ती तत्व. शिवाची अविनाभाव संबंध म्हणजे साखर आणि गोडी वेगळे नसतात. शब्दात वेगळे आहेत, पण गोडी जर साखरेतून काढली तर साखरेचं अस्तित्व आहे का? काहीच नाही. अग्नीमध्ये उष्णता, जळामध्ये रस, जसं एक रूप असतो सूर्य आणि प्रकाश, तसंही शिव आणि शक्ती. शिवाची स्फूर्ती, पहिली इच्छा काय झाली? मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे. ही इच्छा म्हणजे शिवाची विमर्श शक्ती. हे शिवाचं कसं स्वरूप आहे? आनंदाचं स्वरूप आहे. येथे संकाये दीपाताईचा मेसेज आलेला आहे, त्यांना जॉईन होता येत नाही म्हणून. तर त्यांच्या परिचयातलं कोणी असेल तर त्यांना फोन करून कसं जॉईन व्हायचं कृपया माहिती द्या. तर ओम नमः शिवाय. मी सांगतो. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर शक्ती, मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे. ही अनेक व्हायची इच्छा म्हणजे शिवाचं आनंद स्वरूप आहे. ही शक्तीचं स्वरूप कसं आहे? आनंदाचं स्वरूप आहे. शिव आणि शक्ती हे शक्ती तत्व दुसरं आहे. शक्ती तत्व कशाला म्हणायचं समजून घ्या आणि सांगा. शक्ती तत्व कशाला म्हणायचं? बोला. आलं का लक्षात? ओम नमः शिवाय. मी एक आहे, अनेक व्हावं ही इच्छा, ही इच्छा. मला विश्वरूपात विकसित व्हायचं आहे. जसं बीजाने इच्छा करावं की मला वट वृक्षामध्ये विकसित व्हायचे आहे, तशी या शुद्ध चैतन्याची पहिली स्फूर्ती, पहिली इच्छा म्हणजे शक्ती. ती शक्ती कशी आहे? आनंद स्वरूपाची आहे. आपण ही संकल्प केला का? मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे म्हणून. बोला डॉक्टर ताई, संकल्प केला का? मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे म्हणून. नाही भाऊ, प्रयत्न करते. आपण ही संकल्प केला. लग्न कशासाठी केलं? मी एक आहे, त्या शिवाची शक्ती, आणि त्याच्यातून हे आपले मुलं, लेकरं, बाळ, हे संसार, हे अनेक रूप झाला. हे
जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे, जे अनंतात आहे ते त्याच्या अंशात आहे. अप्पा प्रवचनात म्हणायचे शिवाचं डुप्लिकेट रूप म्हणजे माणूस आहे. ते शिव जे करतो ते सगळं माणूस करतो म्हणायचे. तर आपण लग्न कशासाठी केलं? आनंदासाठी. मुलं बाळ झाले म्हणजे आपल्याला काय झाला? बोला. मी बोलू का थोडं? शिवाय नमा. हा, बोला. एकाचे अनेक निर्माण केले. ओम नमः शिवाय. आपण आनंदासाठी. अनेक हा, हा हा, आप बोला. आपण कुणाच प्रवचनात म्हणलेत की लग्न करू नका म्हणून? इथं कोण म्हणते तुम्हाला करू नका म्हणून? शिवशक्ती लग्न करू नका असं परमेश्वर तुम्हाला कुणीही म्हणलेलं नाही. हे तुमचाच विषय चालू आहे, तुमचीच कथा चालू आहे. तुम्ही कथेत राहून कथा श्रवण करा. शिवशक्ती, शिवाची इच्छा झाली, मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे. तसं आपल्या जीवाची इच्छा होते की लग्न करावं, आपले मुलं बाळ व्हावेत. ही आनंद स्वरूपाची इच्छा म्हणजे शक्ती तत्व. आनंद घेण्याची इच्छा म्हणजे काय? शक्ती तत्व. मी एक आहे, मला विश्वनिर्मिती करायची आहे, अशी इच्छा म्हणजे शक्ती. आपण ही विश्वनिर्मिती करतो का नाही? आपले मुलं, लेकर, पती, पत्नी हे आपलं छोटस काय आहे? आपण निर्माण केलेलं विश्व आहे. डॉक्टर ताई समजतोय का दृष्टांत, सिद्धांत? हो हो भाऊ, खूप छान समजतोय. एकातून अनेक करायचं ते आधी नाही लक्षात आलं माझ्या. पण सत्य आहे भाऊ की आनंद मिळतो म्हणूनच इच्छा होते आपल्याला एकातून अनेक होण्याची. हा. आपण लग्न कशासाठी करतो? मी एक आहे, माझा परिवार असला पाहिजे, मुलं झाले पाहिजेत, मुली झाले पाहिजेत, मुलाचं प्रेम मिळालं पाहिजे, मुलीचं प्रेम मिळालं पाहिजे आणि आपलं एक कुटुंब झालं पाहिजे. तसं हे वेष्टीचा आनंद आहे, आपला छोटासा आनंद आहे वेष्टीतला. तो समष्टीचा आनंद आहे. तो समष्टीचा आनंद कसा आहे? बीज धाकटे एकटे, तया विश्व कोंब फुटे, झाले विश्वाचा पसारा, बहु ब्रह्मांडाचा सारा, करुणी ब्रह्मांडाची रचना, मध्ये बैसला कैलास राना, शिवदास देखियेला विश्वरूप पोपावला. शिवदास माऊली आपल्या अनुभवातून सांगतात. त्यांचा अनुभव कसा आहे? अभंगामधून आत्मशक्ती विकाशेन शिवो विश्वात्मना. आपला वेष्टीतला आनंद कसा आहे? मी पुरुष असेल तर एक पत्नी मिळाली तर मला आनंद होईल. पत्नीच्या आणि माझ्या संयोगातून मुले बाळे निर्माण झाली तर माझं एक छोटस विश्व होईल. तसं ही वेष्टीतली सृष्टी, वेष्टी म्हणजे छोट्याशी इच्छेतून निर्माण झालेली सृष्टी, आणि महद इच्छेतून निर्माण झालेली सृष्टी म्हणजे कोणती आहे? शिवाची सृष्टी आहे. त्या सृष्टीचा अनुभव आपल्या अनुभवातून शिवदास माऊली सांगतात. बीज धाकटे एकटे, तो शिव कसा होता? शुद्ध चैतन्य स्वरूप. त्याला इच्छा झाली, तया विश्व कोंब फुटे, मला विश्वरूप व्हायची इच्छा झाली. तो कसा झाला? बीज धाकटे एकटे, तया विश्व कोंब फुटे. तो विश्वरूप झाला विश्वाचा पसारा. तो अनंत ब्रह्मांडाने तो नटला, ब्रह्मांडाचा नायक झाला. बहु ब्रह्मांडाचा सारा, तो ब्रह्मांड स्वरूपच झाला. करुणी ब्रह्मांडाची रचना, मध्ये बैसला कैलास राना. सगळे देह निर्माण केले आणि सर्व देहामध्ये काय झाला? तो मध्ये प्रविष्ट झाला. त्या कोळी कीटकासारखा तो बाहेर नाही, तो मध्ये झाला. आणि ही अनुभूती शिवदास माऊली काय म्हणतात? शिवदास देखियेला विश्वरूप फोपावला. शिवदास माऊली म्हणतात, मी ज्या वेळेस या विश्वाकडे पाहतो तर विश्वामध्ये नटलेला परमात्मा मीच आहे. या विश्व प्रपंच रूपानं नटलेलं तत्व मीच आहे, ही मी अनुभूती घेत आहे, असं संत आपला अनुभव सांगतात. शक्ती तत्व समजलं का? वेष्टी समष्टी भावातून वेष्टी समष्टी भावातून तुम्हाला सांगता येईल का?
ओम नमः शिवाय. प्रयत्न करू का थोडासा? हा, करा करा. साष्टांग दंडवत. यष्टी ची जी सृष्टी निर्माण करायची म्हणजे पती पत्नी एकत्र येऊन मुलं मुली निर्माण करायचे आणि त्यांची वाढ करायची, ही झाली यष्टी सृष्टीची इच्छा, वाढ, आनंद आणि घेणे त्याच्यातून. आनंद आणि घेणं. हा, आणि त्याच्यातून सम यष्टीची सृष्टी म्हणजे विश्वाची सृष्टी. विश्वातून अनेक अनेक निर्माण व्हायचं त्यांना, आणि सृष्टी निर्माण करायची मोठी. तेवढं सांगता येईन. ओम नमः शिवाय. खूप थोड छान, खूप छान प्रयत्न झाला आपल्याकडून. डॉक्टर ओम ताई, नमः तुम्हाला शिवाय. सांगता येईल साष्टांग का? दंडवत. मी प्रयत्न करते हं भाऊ. व्यष्टी व्यष्टी म्हणजे जीव कसा पती पत्नी जीवाची सृष्टी. हा, जीवाची सृष्टी. हम्म. व्यष्टी म्हणजे जीवाची सृष्टी, जिथे पती पत्नीचं म्हणजे सृष्टी उत्पन्न, छोटस विश्व उत्पन्न होण्यासाठी लग्न करून शक्ती स्वरूप म्हणजे पत्नी, तर तिथं मुलं बाळ म्हणजे मुलगी मुलगा, नंतर नातू पंतू, असं पुढे प्रेम म्हणजे सृष्टी वाढवण्याचं हे. आणि नंतर समष्टी म्हणजे शिव आणि शक्तीच्या रूपाने आपल्याला हे सृष्टी बनली आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जीवाची इच्छा विश्व निर्माण करण्याची म्हणजे वेष्टी सृष्टी. जीवाचे माझं एक छोटस कुटुंब म्हणजे माझं विश्व आहे, असं म्हणतो का नाही आम्ही नेहमी? मला काही नको हो, देवानं माझे आई वडील पत्नी मुले बाळ माझं छोटस विश्व सुखी ठेवलं तर बस झालं, मला आनंद आहे, असं जीवाची इच्छा. आणि शिवाची इच्छा, मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, सर्व देहामध्ये प्रविष्ट होऊन मला तो आनंद घ्यायचा आहे, ही आनंदाची इच्छा म्हणजे शक्ती तत्व. समजलं सर्वांना? पुढे जायचं पुढच्या तत्वाकडे आपण. हो. हो. तर तिसरं तत्व कोणतं आहे? सदाशिव तत्व. शिव आता शक्ती झाला, शुद्ध चैतन्याला इच्छा निर्माण झाली की मला आनंद घ्यायचा आहे. पहिली इच्छा कोणती आहे? आनंद. आनंद घ्यायचा आहे. आनंद कशातून घ्यायचा आहे? मला अनेक होऊन घ्यायचा आहे. हा आनंद आपण घेतो की नाही? हा आनंद आपण घेतो की नाही? घेतो. हा. तर पुढचं तत्व आहे सदाशिव तत्व. तिसऱ्या तत्वात विकसित होतो. येथे शिवाचा संकल्प होतो. या विश्वामध्ये आपलं स्वरूप प्रकट झालं पाहिजे. हे विश्व तर पंचमहाभूतानं, सर्व पंचमहाभूत शिवापासून आकाश झालं, आकाशापासून वायू झाला, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी, हे पंचमहाभूतात्मक विश्व तयार केलं. इथं सदाशिव तत्व म्हणजे काय? या विश्वामध्ये आपलं स्वरूप प्रगट व्हावं, हा संकल्प म्हणजे सदाशिव तत्व. या विश्वाचा आधार, ब्रह्मांडाचा आधार आणि या पिंडाचा आधार. या पिंडाला आणि ब्रह्मांडाला, ब्रह्मांडामध्ये जसं फुलामध्ये सुगंध, पृथ्वीमध्ये गंध, जळामध्ये रस, सूर्यामध्ये तेज, आमच्या नेत्राला पाहण्याची शक्ती, आमच्या कानाला ऐकण्याची शक्ती, आमच्या वाणीला बोलण्याची शक्ती, ही कुणाची शक्ती आहे? कोण प्रकट झाला या सर्व कार्यामधून? बोला. शक्ती हो. हा, हे शिवाचं प्रकट रूप म्हणजे कोणचं तत्व आहे? सदाशिव तत्व. सदाशिव स्वरूप. सदाशिव तत्व. ओम नमोजी सदाशिवा, सर्व देवाची या देवा, नाम तुझे महादेव, कळो येता अनुभव. इथं काय जाणीव आहे की सर्व विश्वामध्ये माझं स्वरूप प्रकट झालं पाहिजे, हा शिवाचा संकल्प म्हणजे काय? सदाशिव तत्व. आणि इथं सृष्टीची काय झाली? निर्मिती झाली. इथं सृष्टी तयार झाली. निर्मिती झाली सर. हा, निर्मिती
बनल्यापेक्षा शिव विश्वरूपामध्ये विकसित झाला. इथं विश्वरूपामध्ये शिव कसा झाला? विकसित झाला. तर सदाशिव तत्व सांगता येईल? बोला, कोण सांगते सदाशिव तत्व? ओम नमः शिवाय. सदाशिव तत्व म्हणजे थोडक्यात असं होऊ शकेल, शिव विश्वरूपात प्रकट झाला. ओम नमः शिवाय. येथे शिवाचा संकल्प होतो की विश्वामध्ये माझे स्वरूप प्रकट झाले पाहिजे. या संकल्पातून शिव विश्वरूपामध्ये विकसित होतो. ह्याला काय म्हणायचं? सदाशिव तत्व. आत्मा शिवरूप, देवाचा संकल्प, मी हा विकल्प, वाया माझा. आत्मा शिवरूप, देवाचा संकल्प, मी हा विकल्प, वाया माझा. संत कुणा कोणत्या तत्वाकडे बोट दाखवतात ह्या अभंगातून? आत्मा शिवरूप. हा बोला. सदाशिव तत्वाकडे दाखवतात. आत्मा संकल्प. शिवरूप. हा शिवांनी संकल्प केला हा की मी ह्या सृष्टीत असावं, म्हणून मग शिव विश्वरूपात विकसित झाला. थोडे हे शब्द कळाले? कळाले, पण समजतंय का? शास्त्र हो, गहन आहे. शिवानी संकल्प केला हा. म्हणून शिव विश्वरूपात विकसित झाला. पहिल्यांदा शिव कसे होते? शुद्ध चैतन्य स्वरूप शिव तत्व. तिथं संकल्पही नव्हता, विकल्पही नव्हता, इच्छाही नव्हती. पुन्हा त्यांना इच्छा झाली, तिथं काय झाले? शक्ती तत्व. पुढं त्याने संकल्प केला, मला विश्वरूपात प्रकट व्हायचे आहे. तिसरं तत्व सदाशिव तत्व. इथपर्यंत आलं लक्षात? सर्वांच्या येते का लक्षात? जय गुरुदेव. शिव, शक्ती, सदाशिव तत्व हे 3 तत्व लक्षात आले का? हो, जय जरा गुरुदेव भाऊ. आले. सदाशिव तत्वाचं असं लक्षात आलं की शिवानी संकल्प केला आणि आधी शिव कसे होते तर शुद्ध चैतन्य रूप होते, पण नंतर त्यांना इच्छा झाली म्हणून मग शक्ती तत्व त्यात ऍड झाले. हा. आणि मग शक्ती तत्वाचा काय म्हणजे उपयोग घेऊन, म्हणजे ते आणि ते मिसळून दोघांनी मिळून मग संकल्प केला असं मला वाटते. आणि संकल्प केला आणि एकच म्हणून शिव, मग शिव एकच आणि शिव. शक्ती एकच. त्याची इच्छा म्हणजे शक्ती, त्याचा त्याची इच्छा संकल्प म्हणजे सदाशिव. हे वेगळे नाहीत. विकास प्रक्रिया हो चालू हो, आहे. कारण संकल्प म्हणजे सदाशिव आणि मग संकल्प केल्यामुळे शिव हे ह्या पूर्ण विश्वरूपात. विश्वरूपामध्ये, सृष्टी रूपामध्ये विकसित झाला. ते निर्माण नाही केलं तर विकसित झालं. शिवच आहेत हे विकसित झालेले. मग माझी मुलगी म्हणत असती, भाऊ मी तुझं हा. एक्सटेन्शन आहे का, एक्सटेन्शन आहे का म्हणते, म्हणजे विकस असं. आता ही आपली सृष्टी चालू आहे, आपलाच विषय चालू आहे, कथा आपलीच चालू आहे. आत्मा शिवरूप, देवाचा संकल्प, मी हा विकल्प, वाया माझा. ही गोष्ट कुणाची चालू आहे? आपली चालू आहे. आत्मा कसा आहे? आत्मा शिवरूप, देवाचा संकल्प. देवाचा संकल्प काय झाला? मला विश्वरूप व्हायचं आहे. मग मी म्हणणं म्हणजे काय? माझा विकल्प आहे म्हणतात. सरोजिनीताई, समजलं का? ओम नमः शिवाय. तेवढं नाही लक्षात आलं, आणखीन सांगता येईल असं. नाही नाही, लक्षात आलं पाहिजे, सांगायला हो, हो. येऊ न येऊ. हो, लक्षात आलं. आणखीन म्हणजे कुणाच्या लक्षात येत नाही का? बोला. ओम नमः शिवाय. भाऊ, ते आत्मा. आणखीन एक वेळेस ओम नमः आणखीन एक वेळेस सांगा बरं. ते आत्मा म्हणजे त्यांनी ते मीपणा जर आला तर हे व्यर्थ होईल, विकल्प होईल, असा तो त्याच्यातला भाव आहे. आणखीन एकदा सांगतो. शिव शुद्ध चैतन्य, जे आपला आत्मा आहे ते शुद्ध चैतन्य आहे. ज्यावेळेस आपल्याला कसलीही इच्छा राहत नाही, आपला तिथं मीपणा राहत नाही, त्यावेळेस शुद्ध चैतन्य असतं, याची आपल्याला अनुभूती येते. ज्यावेळेस शिवाला इच्छा झाली की मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, मला विश्व निर्माण करायचे आहे, त्यावेळेस त्या शिवाची इच्छा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, शिवाची इच्छा म्हणजे शिवच.
आता जीवाची इच्छा झाली म्हणजे जीव आणि इच्छा वेगळे झाले का? नाही. तसं शिवाची इच्छा झाली की मला विश्वरूप व्हायचं आहे आणि तो इच्छा झाली तिथं, तो विश्वरूप शक्ती तत्वात झाला नाही. तिथं फक्त इच्छा झाली मला आनंदासाठी, मला देवही व्हायचा आहे आणि मला भक्तही व्हायचा आहे. देव भक्त आपणची होऊन ठेला, आपुलिया सुखा लागी झाला दोन. तोच देव झाला आणि तोच भक्त झाला. तसं जीवाची इच्छा झाली मी एकटा आहे, माझा परिवार झाला पाहिजे, मला लग्न केलं पाहिजे, मुलगी असेल तर मला पती मिळाला पाहिजे म्हणते, मुलगा असेल तर मला पत्नी मिळाली पाहिजे म्हणते. मग ह्याच्यातून आपल्याला मुलं बाळ होतील आणि आपलं विश्व आनंदी होईल असा जीवाचा संकल्प, हे व्यष्टी संकल्प झाला आणि व्यष्टी इच्छा झाली. आणि आपल्याला लग्न करायची इच्छा म्हणजे काय? शक्ती तत्व आपल्यातलं प्रकट झालं आणि आपण लग्न केलं म्हणजे आपलं विश्व तयार झालं. बरोबर? हे व्यष्टीचं विश्व तयार झालं. आणि समष्टीचा संकल्प काय शिवाचा? व्यष्टी म्हणजे जीव आणि समष्टी म्हणजे शिव, थोडक्यात समजून घ्या. आणि शिवाचा संकल्प काय झाला की मला या विश्वामध्ये माझं स्वरूप प्रकट करायचं आहे. प्रत्येक कणाकणात मला चैतन्य रूपानं भरायचं आहे. कण कण में है भगवान. शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला. हा संकल्प म्हणजे सदाशिव तत्व आणि या संकल्पातून शिव विकसित झाला विश्वरूपात, याला म्हणायचं सदाशिव तत्व. आणि ह्याचा अनुभव सांगताना संत म्हणतात आत्मा शिवरूप देवाचा संकल्प, मी हा विकल्प वाया माझा. आत्मा शिवरूप आहे आणि हे जे प्रपंच दिसत आहे ते कुणाचा संकल्प आहे? सदाशिवाचा संकल्प आहे. आणि मी करता असं म्हणणं म्हणजे माझा देह भावनेतला विकल्प आहे. डॉक्टर कांताताई, समजलं तुम्हाला आता? हा हो, समजलं आता. मग पुढे जायचं आपण. शुद्ध चैतन्य म्हणजे शिव आहे आणि तेथे मीपणा राहत नाही. एको अहम बहुश्यामी. मला आनंदासाठी भक्त आणि देव एकच व्हावं असं माझी इच्छा झाली. आनंदासाठी देव पण मीच होणार आणि भक्त पण मीच होणार. तर जीवाची इच्छा म्हणजे जीवाला असं वाटतं की कुटुंब विकसित व्हावं आणि हा व्यष्टी संकल्प झाला. आणि समष्टी संकल्प हे शिवाचा संकल्प आहे. शिवाला असं वाटतं की मी कणाकणात भरलं पाहिजे, असं शिवाची इच्छा आहे की भविष्य आम्ही म्हणजे सगळीकडे मी कणाकणात भरलं पाहिजे अशी शिवाची. एवढं समजलं. जय गुरुदेव. ओम नमः शिवाय. हे दोनच तत्व सांगितलं तुम्ही, तिसरं तत्व सांगितलंच नाही. 3 तत्व झाल्यात आपले, शिव, शक्ती, सदाशिव. हा, आणखी कोणी सांगाल का? बोला. अंजुताई सांगता येईल का? शिव, शक्ती, सदाशिव. सांगता येत नाही. आणखी कोणी सांगाल का? कळालं पाहिजे आपल्याला. न सांगता यायला काय, सगळं सोपं आहे. हा बोला. हम्म हम्म हा बरोबर. बरोबर आहे. भाऊ म्यूट आहे तुमचं. आवाज येत नाहीये ताई.
आता आपण राहिलेला भाग उद्याच्या पाठामध्ये घेऊ. ईश्वर तत्व आणि शुद्ध विद्या. आज वेळ झालेली आहे. यानंतर गुरुदेव ग्रंथाचं वाचन होईल आणि पुन्हा आज काय समजलं यावर साधकाची चर्चा होईल. आता आपण येथेच थांबू. ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा. श्री गुरुनागेशासी श्री गुरुनागेशासी श्री गुरुनागेशासी. संत शिरोमणी शिवयोगी स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. भारत माता की जय. वंदे मातरम.